हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता माझे सगळे घरातले कामं आवरलेले होते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मी तुम्हाला माझं कपाट कसं मी ऑर्गनाईज केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली माझी कपाटची जागा आहे खूप छोटी आणि साड्या आहेत खूप जास्त. तर त्या साड्या मी कशा प्रकारे लावलेल्या आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही मंगळवारी कापूरसोबत 3 वस्तू जाळल्याने तुमच्या घरातील अडचणी दूर होतील. भांडणे होत असेल तर तुमच्या घरात भांडणे होणार नाही, दरिद्री येणार नाही. असा हा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे मी सगळं पहिले खाली काढून घेतलेलं आहे साड्या. आता सगळ्या साड्यांच्या घड्या व्यवस्थित नीट करून घेते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. पैठणी, काठापदराच्या, ऑर्गनच्या तशा साड्या मी प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवल्या. आणि जसे की सिंथेटिक साड्या आपण कुठेही पटकन घालून जातो त्या मग वरतीच ठेवल्या, कारण कुठे जायचं म्हटलं तर पटकन काढून आपण घालू शकतो. त्या साड्यांमध्ये खूप गरम पण होतं आणि त्या पटकन नेसल्या पण जात नाही. ह्या साड्या अशा पटकन नेसल्या जातात म्हणून त्या साड्यांना खाली बॅगेतच राहू दिलं आणि ह्या साड्यावरती लावलेल्या आहेत. तर आता मी सगळ्याच्या घड्या करून घेते आणि मग नंतर कपाट व्यवस्थित लावेल पुसून. तर तुम्हाला कापूरचा पण उपाय मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर चला फ्रेंड्स, मंगळवार हा आपला कुलदेवीचा वार असतो. तर तुम्ही आपल्या देवीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करू शकता. मंगळवारी तुम्हाला या 3 वस्तू कापूरसोबत जाळायच्या आहेत. त्याच्याने तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवार मंत्र म्हणू शकता, जसे की ओम माई हिम क्लीम चामुंडाय विच्चे. हा मंत्राचा तुम्ही कायम जप करू शकता. तर आता मी तुम्हाला पहिले तर कुलदेवतेची सेवा तुम्ही करायची आणि मग नंतर सगळ्या देवांची तुम्ही सेवा करायची. तर मी आता तुम्हाला उपाय सांगते, तर तुम्ही तो व्यवस्थित ऐका.
तर तुम्हाला आता देवाजवळ आसन टाकून बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही नेहमी ज्याच्यामध्ये कापूर जाळता ती वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये 2-3 वड्या कापूरच्या टाकायच्या आहेत। त्याच्यानंतर लोबान घ्यायचं आहे। लोबान हे तुम्हाला गावात कुठेही मिळून जाईल, ते लोबान त्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा गाईचं तूप टाकायचं। तूप टाकल्यानंतर 7 अख्ख्या मिऱ्या घ्यायच्या। 7 अख्ख्या मिऱ्या घेतल्यानंतर ते पण त्याच्यात टाकायचं आणि नंतर ते बाजूला ठेवून द्यायचं। त्याला तुम्हाला प्रज्वलित करायचं नाही। ते बाजूला ठेवल्यानंतर तुम्हाला अजून 7 लवंग घ्यायचे। 7 लवंग घेतल्यानंतर 1 लवंग उजव्या हातात घेऊन महालक्ष्मीचा अष्टकम मंत्र म्हणायचा आहे। नंतर कुलदेवीचं नामस्मरण करून मंत्र म्हणून तो त्या कापूरच्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। तर तुम्हाला असं 7 वेळा करायचं आहे। 7 वेळा करून झाल्यानंतर तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे। ते तडतड उडायला लागेल, ते पेटेल, तेव्हा तो अख्ख्या घरामध्ये फिरेल, तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरात कधी अडचणी येणार नाहीत, कधी भांडणे होणार नाहीत, आर्थिक समस्या कधी येणार नाहीत। तर हा अख्खी दूर पसरू द्या। तर नंतर हा शांत झाल्यावर बाहेर ठेवा। एखाद्या झाडामध्ये ती विभूती राख एखाद्या झाडामध्ये टाकून द्या आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा आंघोळ करून घ्यायची आहे। नंतर गंगाजल घेऊन तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये गंगाजल टाकून आता इथे सगळ्या साड्यांच्या घड्या करून झालेल्या आहेत। आता कपाट व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे। तर आता सगळ्या साड्या इथं लावते। तर ज्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवलेल्या होत्या त्या सगळ्यात खाली ठेवते आणि बाकीच्या ज्या सिंथेटिक साड्या आहेत, सिंथेटिक आणि कॉटनच्या, त्या सगळ्यावरती लावते, कारण त्या पटकन कुठे बी घालून जाऊ शकतो आपण। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। Bye.